हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि मला माहिती आहे की जसं तुम्हाला माझं डेली रुटीन आवडतं तसेच हे असे मोटिवेशनल व्लॉग, माझं बोलणंही खूप आवडतं. आणि असाच एक व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यातून काही पॉईंट्स शेअर करणार आहे जे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या उपयोगी पडतील, आपलं आयुष्य सोपं करतील आणि काही गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्यामध्ये मदतही करतील. आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असं मी म्हणते, कारण ज्यांना हा व्हिडिओ बघायला किंवा हे सगळं ऐकायचा कंटाळा येत असेल ते मला तरी असं वाटतं की हे सगळं अप्लाय करण्यामध्ये खरंच खूप उशीर करतील किंवा त्याचाही त्यांना नक्कीच कंटाळा येईल. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात काही गोष्टी कन्सिस्टंट असल्या पाहिजेत, त्याची सवय कशी करावी किंवा काय गोष्टींमध्ये बदल करावा हे थोडं तरी मनात असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी गॅरंटी देते की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला थोडंसं का असेना मोटिवेशन नक्की मिळेल. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि तसं बसून सांगितल्यापेक्षा माझी सकाळची कामं करता करता मी सगळे मुद्दे आज तुमच्याशी शेअर करते. आता कसं आहे ना, आपल्या स्त्रियांचं आपल्या दिवसाची सुरुवातच इतरांसाठी होते. म्हणजे सकाळ झाली की घर, मुलं, ऑफिस, किचन इतकं सगळं आपल्याकडे असतं ना की कधी कधी आपल्याला कळतच नाही की आपण कधी उठलो, आंघोळ कधी केली, कधी नाश्ता केलाय. आणि अशा गडबडीमध्ये ना आपण स्वतःला विचारायलाही विसरतो, मी काय करते माझ्यासाठी किंवा माझ्या रुटीनमध्ये खरोखर माझ्यासाठी काही आहे का. खूप वेळा असं होतं की एखाद्या दिवशी एखादा मोटिवेशन येतो, आजपासून सगळं बदलणार, घर स्वच्छ, आज पूर्ण किचन सेट, आज एक्सरसाइज, आज सेल्फ केअर, आणि आपण एकदम जोरात सारी कामं करून टाकतो. पण दुसऱ्या दिवशी आपलं शरीरच साथ देत नाही, उत्साहही कमी होतो आणि मग रुटीन तुटतं. आणि मग आपणच स्वतःला म्हणतो की मी काही यात कन्सिस्टंट राहू शकणार नाही. पण खरं सांगायचं तर आपण कन्सिस्टंट नाही आहे असं नसतं. ॲक्च्युली आपलं प्लॅनिंग कन्सिस्टंट नसतं, कारण आपल्या एवढ्या भूमिका असतात ना, म्हणजे आपण दिवसभरात एवढ्या भूमिका, एवढ्या जबाबदाऱ्या आपल्याकडे असतात की त्या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ, स्वतःचं रुटीन, स्वतःचं हेल्थ, स्वतःची शांती या सगळ्या गोष्टी मागे पडतात. आणि म्हणूनच आज मी बोलणार आहे कन्सिस्टन्सीबद्दल. ती कशी ठेवायची, कशी सस्टेनेबल बनवायची, आपलं असं रुटीन तयार करायचं ना की रोज हजारो गोष्टींमधून जात असताना देखील आपण ते सहज सांभाळू शकू. कारण कन्सिस्टन्सी म्हणजे ना परफेक्शन नाही आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे थोडं थोडं पण दररोज, जास्त नाही पण नियमित. आणि हीच सवय आपल्याला मजबूत करते, सिस्टमॅटिक करते आणि इम्पॉर्टंटली आतून शांत ठेवते. आता काही पॉईंट्स तर मी तुमच्याशी हे सगळं डिटेलमध्ये शेअर करणार आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, म्हणजे स्टार्ट स्मॉल. आपण सगळे एक चूक करतो, कन्सिस्टंट राहायचं म्हटलं की आपण एकदम ना मोठं रुटीन बनवतो. म्हणजे आजपासूनच व्यायाम करायचा, घर स्वच्छ नीटनेटकं ठेवायचं, आपल्याला स्किन केअर पण करायचं आहे, हेल्दी फूड खायचं, घरचं, ऑफिस सगळं आपल्याला परफेक्ट पाहिजे असतं. पण सत्य असं आहे ना की हे सगळं एकदम करणं म्हणजे स्वतःलाच ओव्हरलोड देणं आहे. आपलं मन तयार असलं ना तरी आपलं शरीर, एनर्जी, परिस्थिती रोज सारखी नसते. आणि म्हणूनच कन्सिस्टन्सीची सुरुवात कुठून होती माहिती आहे का? छोट्या, साध्या आणि खूप सोप्या गोष्टींपासून. जसं की एक्सरसाइजची सुरुवात 40 मिनिटांनी नाही, 10 मिनिटांनी करा. मेडिटेशन 15 मिनिटं नाही, 5 मिनिटं करा. घरची कामं पूर्ण घर साफ नको, पण एखाद्या कोपऱ्यापासून सुरुवात करा. हेल्थ रुटीनमध्ये एकदम परफेक्ट डाएट नको, पण सकाळी उठल्यानंतर ॲटलिस्ट हेल्दी नाश्ता करा. या छोट्या गोष्टींची खासियत माहिती आहे काय आहे? त्या जमतात, त्या सोप्या असतात आणि त्यांना रिपीट करणं अवघड वाटत नाही. कन्सिस्टन्सी ही नेहमी जास्त करण्याने येत नाही, ती येते सहज आणि सोप्या गोष्टी करण्याने आणि रोज केल्याने. जेव्हा तुम्ही छोट्या गोष्टींनी सुरुवात करताना तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाढतो. अरे हां, मला हे जमतंय. आणि हा छोटा आत्मविश्वास आहे ना, तो खूप पुरेसा असतो. जसं आता झाड लावायचं आहे तर आपण काय डायरेक्ट मोठं झाड लावतो का किंवा मोठी फांदी लावतो का? एकतर बी पेरतो किंवा अगदी छोटंसं रोपटं आणतो आणि त्या छोट्याशा रोपटामधून किंवा त्या छोट्याशा बीमधून एक मोठं झाड तयार होतं. तसंच असतं हे कन्सिस्टन्सीबद्दलही. स्टार्ट स्मॉल, स्टे रेग्युलर आणि ग्रो स्लोली. दुसरा पॉईंट आहे, कामं वेगवेगळी करा पण व्यवस्थित डिवाईड करा. आपल्या स्त्रियांना ना सवय असते सगळं एक काम एकाच दिवशी परफेक्ट करायची. घर, किचन, मुलं, कपडे, भाजीपाला, ऑफिस, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ, सेल्फ केअर, हेल्थ
हे सगळं कुठे हरवतं अजिबात कळत नाही. खूप वेळा असं होतं की आपण एका दिवसात इतकी कामं करतो की दिवस संपला की शरीर थकलेलं असतं, मनही दमलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उठून आपल्याला तेच काम करायचं असतं आणि तेव्हा जास्त काम करून देखील कन्सिस्टन्सी टिकत नाही. कारण आपलं शरीर आणि मन दमलेलं असतं आणि म्हणूनच कन्सिस्टन्स राहायचं असेल तर एक महत्त्वाचा नियम आहे, सर्व काम एका दिवशी नको. काम 2 दिवसात किंवा 3 दिवसात डिवाईड करा. उदाहरणार्थ जसं किचन सेट करायचं आहे किंवा भाज्या धुवायच्या आहेत, चिरायच्या आहेत, मुलांचं सामान व्यवस्थित करायचं आहे, हे तुम्ही एका दिवशी करू शकता. दुसऱ्या दिवशी हॉल किंवा डायनिंग सेट करू शकता, कपड्यांची फोल्डिंग किंवा बाथरूमची स्वच्छता, असं काम डिवाईड करायचं. असं केल्याने काय होते माहिती आहे, एका दिवशी खूप ओव्हरलोड येत नाही, कामं कमी वाटतात, मन शांत राहतं. कधी कधी बघा आपणच ठरवतो की आज मी सगळंच करून टाकणार आणि एक दिवस खूप काम करून ना दुसऱ्या दिवशी आपल्यात काही एनर्जी राहत नाही आणि आपलं रुटीन तुटतो. आणि असं काही नाही, नियम नाही आहे ना की आपण सगळं रोजच केलं पाहिजे. आपणही माणूस आहोत, मशीन नाही आहे. आपलं शरीर, ऊर्जा, वेळ सगळ्यांची एक मर्यादा असते. म्हणून कामं दिवसानुसार डिवाईड करणं हे कन्सिस्टन्सीचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. हा प्लॅन तुमचं आयुष्य खरंच खूप सोपं करतो. कारण पहिलं म्हणजे तुम्ही थकत नाही, तुमची चिडचिड होत नाही, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो आणि कामंही व्यवस्थित वाटतात. आणि जर एखाद्या वेळी खूप लोड पडलाय तर स्वतःला सांगायचं की आज थोडं करेन, उद्या थोडं करेन, पण रेग्युलर करेल. हे 2 दिवसात काम डिवाईड करणं हा कन्सिस्टन्सीचा एक बेस्ट फ्रेंड आहे. एक दिवस खूप आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही, असं करायचं नाही. दर दिवशी थोडं पण व्यवस्थित. असं चाललं तर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की काम कमी, मन मोकळं आणि रुटीन कायम टिकणारं आहे. तिसरा पॉईंट, सेल्फ केअर वेगळं ठेवा आणि ते अनिवार्य ठेवा. आपण स्त्रियांना मी नंतर असंच म्हणत जगतो नेहमी. घर सगळ्यांचं, जबाबदाऱ्या सगळ्या, चिंता सगळ्यांच्या आणि यात आपला चेहरा, आपलं मन, आपली त्वचा, आपलं आरोग्य सगळंच आपल्याला टू डू लिस्टमधल्या शेवटच्या नंबरवर जाताना दिसतं. पण खरं बघायचं तर तुम्ही ठीक असाल तरच घर ठीक चालेल ना. सेल्फ केअर म्हणजे काही महागडे प्रॉडक्ट नाही आहेत. सेल्फ केअर म्हणजे स्वतःला दिलेली 15-20 मिनटं, जसं की शांतपणे चहा पिणं, 10 मिनटं फोन बाजूला ठेवणं, स्वतः क्रीम लावणं, थोडंसं स्ट्रेचिंग किंवा 5 मिनटं केअर करणं, संध्याकाळी स्वतःशीच 2 मिनटं बोलणं. हे छोटे छोटे क्षण अपडेट देतात, मन हलकं करतात आणि तुम्ही परत एनर्जीने काम करू शकता. खरंच सांगते, सेल्फ केअर ही काही लक्झरी नाही आहे, ती गरज आहे. हे वाक्य तर मी खूपदा म्हणत असते. ती रोज नसेल केली ना तरी आठवड्यातून किमान 2 दिवस तरी नक्कीच करा. नाहीतर शरीर थकलेलं असतं, मन चिडचिड होतं आणि कन्सिस्टन्सी तुटते. पॉईंट नंबर 4, आपलं हेल्थ रुटीन वेगळं ठेवा. स्त्रीच्या आयुष्यात शरीर सगळ्यात जास्त बदलतं. घर सांभाळणं, मुलं, कामांचा स्ट्रेस या सगळ्यामुळे आपलं शरीर खूप काही सहन करत असतं आणि म्हणूनच हेल्थसाठी जास्त काही नको, फक्त साध्या पण नियमित असणाऱ्या गोष्टी हव्यात. सकाळी कोमट पाणी प्या, दिवसातून 7-8 ग्लास, 10-15 मिनटं, अर्धा तास वॉक करा, थोडं स्ट्रेचिंग करा, थोडी एक्सरसाइज करा. घरचं पोटाला हलकं असलेलं अन्न घ्या. झोप व्यवस्थित घ्या, किमान 7 तास तरी झोप झालीच पाहिजे. असं ऐकून बघून आपलीही इच्छा होते आणि आपण काय चूक करतो, एकाच दिवशी एवढा व्यायाम, एवढं स्ट्रेचिंग करून घेतो की दुसऱ्या दिवशी आपलं शरीर थकतं आणि ते साथही देत नाही आणि तुटलं तिथूनच आपलं रुटीन. पण असं न करता सुरुवात करायची आहे तर ती थोडी थोडी करा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा तेवढंच करता येईल. 5वा पॉईंट, आपल्या प्रोडक्टिव्हिटीची एक डायरी तयार करा. आता बऱ्याच जणांना वाटेल की काय ते लिहून ठेवायचं. आपल्या डोक्यात सगळं फिट असतं की आपली मेमरी एकदम शार्प आहे, कितीतरी जुन्या जुन्या गोष्टी आपल्याला आठवतात. पण खरे सांगू, आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा मन काही करू देत नाही. कधी मूड खराब असतो, कधी स्ट्रेस, कधी ओव्हर थिंकिंग, कधी थकवा. आणि या दिवसात आपण सगळ्यात जास्त हार मानतो. नाही होत माझ्याकडून काही, असं सरळ म्हणून टाकतो आणि खरंच हार मानलेली असते. पण इथेच एक छोटा सिक्रेट मदत करतो, तुमची स्वतःची डायरी. या डायरीमध्ये लिहून ठेवा की आज तुम्ही कशातून गेला आहात आणि आज तुम्ही काय बरोबर केलं, आज काय चुकलं, आपण आज कोणत्या सिच्युएशनला कसं हँडल केलं, आज काय चिंता वाटली आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात.
काही गोष्टी खरंच अशा असतात ज्या खरंच लिहून ठेवल्या पाहिजेत आणि हे लिहिण्याचा एक ना खूप जादुई परिणाम होतो. जेव्हा पुढच्या वेळेस आपल्यासोबत असं काही होतं ना, तेव्हा आपल्याला मागची सिच्युएशन आठवते आणि जर आपण असं काही लिहून ठेवलं असेल ना, आपण जेव्हा ती नोट वाचतो, त्या डायरीतलं ते पेज वाचतो, तेव्हा सगळं आठवतं की अरे हे आधी झालं होतं, यापेक्षा जरा जास्तच भयंकर होतं, ते मी हाताळलं, तर मग आता हे काय आहे, हे सुद्धा मी अगदी योग्य पद्धतीने करू शकते, सगळं हाताळू शकते. तेव्हाच आपलं मन शांत होतं, थोडंसं कॉन्फिडन्स येतो आणि ही डायरी म्हणजे ना खरंच आपलं पर्सनल मोटिवेशन बनते. खरं तर आपल्याला ह्याची अजिबातच सवय नाही आहे. आपल्याला काम हे काम ना ॲक्च्युली खूप बोरिंग किंवा यातसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. पण कधीतरी एकदा करून बघा, आपलीच जी आपण मागे केलेली कामं असतात ना, ती पुढे आपल्याला काही कठीण कामं करण्यात मदत करतात. पॉईंट नंबर 6, वर्कलोड जास्त वाटत असेल तर स्वतःला ब्रेक द्या. पण आपण काय करतो, आपल्याला ब्रेक म्हणजे खरंच आळस समजतो आपण, किंवा आपला खूप वेळ वाया जातोय असंही समजतो. माझ्याकडे अजिबात बसायलाही वेळ नाही आहे, हे वाक्य आपण कितीदा म्हटलं असेल. पण खरं तर ना कधी कधी थांबणं हे खूप गरजेचं असतं. पण आपण आपल्या मनाचं खरंच कधीच ऐकत नाही. पण खरं सांगायचं तर ऐकावं. जर ते थकलंय म्हणत असेल, शरीर दमलंय म्हणत असेल, तर एक दिवस काम कमी करूयात ना, जमेल तेवढं करूयात, किंवा न जमलेलं काम आपण उद्यावर ठेवू शकतो. कारण कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाही आहे की रोजच्या रोज नुसतं पळत सुटणं. कधी कधी सावकाश चालणंही त्यातच येतं. तुम्ही ब्रेक घेतलाय म्हणून तुमचं रुटीन तुटत नाही. खरं तर ॲक्च्युली रुटीन तेव्हा तुटतं जेव्हा तुम्ही शरीर आणि तुमच्या मनाला ऐकत नाही. कारण आपलं शरीर साथ देत नसतं, त्या आजारी पडल्यासारखं वाटतं, थकलेलं असतं आणि पुढे मग आपल्याला काही करायची इच्छा होत नाही. त्यामुळे खरंच मनाचं थोडंसं ऐकत जा आणि थोडा ब्रेक घेत जा. 7वा पॉईंट आहे, एक दिवस खराब गेला तर स्वतःला दोष देऊ नका. आणि हा 6व्या पॉईंटशी रिलेटेड आहे. कारण 6व्या पॉईंटमध्ये जसं मी सांगितलं की थोडं ब्रेक घ्या, थोडं थांबा. पण काय होतं, आपला एखादा दिवस खराब गेला ना की लगेच आपण स्वतःला दोष देतो. आपल्याला खरंच ही खूप वाईट सवय असते. म्हणजे एक दिवस रुटीन नाही केलं की आपण स्वतःलाच दोष देणं हे कितीदा करत असतो आपण. मी आळशी आहे, माझ्याकडून हे होतच नाही आहे, मी कन्सिस्टंट राहूच शकत नाही, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह बोलत असतो. पण बघा ना, त्या एका दिवसामागे खूप कारणं असू शकतात. थकवा, मनाचा भार, किंवा खरंच जास्त कामं असतात. कधी आपला मूड असतो, झोप कमी झालेली असते, दुसऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतो, महिलांच्या हार्मोनल बदलांमुळे चढ उतार होतात, आणखी बरेच असे रिझन असतात. यापैकी एखादी जरी गोष्ट असेल तर नाही होत आपलं रुटीन अगदी कालच्यासारखं. थोडासा ब्रेक लागतो, किंवा दिवस जसा पाहिजे तसा नाही जात, आणि एक दिवस वाईट गेल्याने तुमचा काही प्रगतीची जिद्द कमजोर होणार आहे किंवा मागे पडणार आहात का तुम्ही? नाही ना. तुम्ही पुढच्या दिवशी परत उठून सुरुवात करताच ना. आणि ह्यालाच तर आपण कन्सिस्टन्सीची खरी ताकद म्हणतो. आणि म्हणूनच इथेही स्वतःला दोष न देता खरंच स्वतःच्या मनाला, स्वतःला कधीतरी समजून घ्या. आणि एक दिवस खराब गेला म्हणून पुढचाही दिवस जाईल किंवा आपल्याकडून होणारच नाही, हा वाईट विचार आपल्या मनात येऊच देऊ नका. उलट आज असं झालंय पण उद्या सगळं नीट होणार, ही पॉझिटिव्हिटी आपल्या मनात ठेवा. पॉईंट नंबर 8, रुटीन कठीण न ठेवता थोडं हलकं आणि आपल्याला रोजच्या आयुष्यात सूट होणारं ठेवा. आता कन्सिस्टन्सी फक्त तेव्हाच टिकते जेव्हा रुटीन आपल्याला सहज वाटतं. खूप परफेक्ट प्लॅन असला पण तो तुमच्या जीवनशैलीला सूटच होत नसेल तर तो 3 दिवसात सोडून दिला जातो. जसं की बघा, आपण डाएटबद्दल असं बरेचदा ऐकतो किंवा आपण स्वतःही केलेलं असतं. अगदी कठीण डाएटची आपण सुरुवात करतो किंवा कठीण व्यायामाची सुरुवात करतो. 2-3 दिवस केल्यानंतर आपल्याला पुढच्या वेळी ते करावंसंही वाटत नाही आणि तिथूनच त्याला ब्रेक लागतो किंवा ते सोडून दिला जातो. म्हणूनच तुमचं रुटीन असं ठेवा जे तुमच्या लाईफस्टाईलला सूट होतं आणि अगदी थोड्या पद्धतीने आपण करू शकतो. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या एनर्जीनुसार, तुमच्या घरानुसार. कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. प्रत्येकाचं घर, फॅमिली, सिच्युएशन, खूप साऱ्या गोष्टी आहेत, या सगळ्या वेगळ्या असतात तुमच्या मुलांच्या शेड्यूलनुसार. म्हणजे असं व्हायला नको की आपलंच रुटीन आपल्याला प्रेशर वाटतंय. जसं की होतं ना की नाही, आज मला हे करायचंच आहे, माझ्याकडे वेळच नाही आहे, हे नाही केलं तर माझं रुटीन सेट होणार नाही किंवा माझं रुटीन तुटेल. पण
ते प्रेशर आहे रुटीनना आपली सोय असली पाहिजे, जे अगदी सहज आणि लाईफस्टाईलला सूट झालं पाहिजे. आता हा सगळ्यात शेवटचा 9व्या नंबरचा पॉईंट. आठवड्यात एक दिवस प्लॅनिंग हा कन्सिस्टन्सीचा पाया असतो. काही कन्सिस्टंट ठेवायचं असेल तर आपल्याला आधी प्लॅनिंग हवी असतं. म्हणजे आठवड्यात फक्त 15 मिनटं घ्या आणि ठरवा की घरात कोणती कामं करायची, ऑफिसची कोणती कामं आहेत, सेल्फ केअर केव्हा आणि काय काय करायचं आहे, हेल्थसाठी आपल्याला कोणती गोष्ट आठवड्यातून करायची आहे, कोणती गोष्ट रोज करायची आहे, कोणते दिवसभरात भारी काम आहे, कोणते हलके काम आहे. आता आपल्याला खरंच कोणत्या दिवशी ब्रेक घ्यायचा आहे हे पण यामध्येच इन्क्लूड होतं बरं का. कोणत्या दिवशी मेडिटेशन करायचं आहे, आपल्याला कोणत्या दिवशी किचनची किंवा हॉलची किंवा बेडरूमची क्लिनिंग करायची आहे. हा छोटासा प्लॅन तुमचा पूर्ण आठवडा शांत, व्यवस्थित आणि कन्सिस्टंट ठेवेल. प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला कंट्रोल मिळणं, आणि जिथे कंट्रोल असतं तिथे कन्सिस्टन्सी आपोआप येते. कन्सिस्टंट राहण्यासाठी असे हे 9 पॉईंट्स होते. आणि मला माहिती आहे की बऱ्यापैकी पॉईंट्स आपल्याला माहिती असतात, पण आपण ना ते करण्याचं कंटाळा करतो किंवा मग विसरून तरी जातो. आता मला तुम्ही कमेंट्स थ्रू किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा विचारत असतात की कसा काय तुला वेळ मिळतो एक्सरसाइज करण्यासाठी, सकाळची कामं नसतात का, किंवा कसं काय पटकन एवढं सगळं आवरते, रोज व्हिडिओ कन्सिस्टंटली कशी काय टाकू शकते, असं काय करते, हे सगळं मला बरेचदा विचारलं जातं. तर याच 9 ज्या गोष्टी आहे या मी कन्सिस्टंटली फॉलो करत असते. कधीमधी ब्रेक लागतो, कधी शरीर साथ देत नाही, किंवा कधी कधी मूड, स्ट्रेस, हार्मोनल प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी असतात. पण हे जे 9 पॉईंट्स सांगितले ते मी स्वतः करते, आणि म्हणूनच म्हटलं की चला आज माझ्या सगळ्या मैत्रिणींशी ते शेअर करावे, कारण याबद्दलच्याही बऱ्याचशा कमेंट्स येतात. मी कन्सिस्टंट कशी राहते, कसं हे सगळं करू शकते. तर हे आहेत ते 9 प्रभावी पॉईंट. आता शेवटी फक्त एवढंच सांगते की आपण स्त्रियांनी कितीही जबाबदाऱ्या सांभाळल्या, कितीही रोल निभावले, कितीही कामं केली तरी आपली पाठ कोणीच थोपाटणार नाही, किंवा आपलं ॲप्रिसिएशन कधी मिळेल कधी नाही मिळेल. पण स्वतः एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपणही माणूस आहोत. आपल्यालाही थकवा येतो, आपल्यालाही विसर पडतो, आणि आपल्यालाही काळजी, भीती, स्ट्रेस हे सगळं काही होतं. कन्सिस्टन्सी म्हणजे परफेक्ट असणं नाही. आपण हीच चूक करतो. कन्सिस्टन्स म्हणजे परफेक्ट समजतो. कन्सिस्टन्सी म्हणजे ॲक्च्युली स्वतःला वेळ देणं, स्वतःला समजून घेणं, आणि दिवस खराब गेला ना तरीही स्वतःला पुन्हा एकदा नव्याने तयार करणं. जीवनात बऱ्याच अडचणी असतात, बऱ्याच गोष्टी घडतात, पण आपण थांबतो का? नाही ना. आपण रडतो पण तरीही पुढे जातो. आपण थकतो पण पुन्हा उभे राहतो, आणि ह्यालाच कन्सिस्टन्सी म्हणतात. आज एक गोष्ट स्वतःशी नक्की बोला की माझ्यासाठी मी थोडं तरी नक्की करेल, पण रोज करेल. तुमचं रुटीन मोठं असण्याची गरज नाहीच आहे. तुमची सुरुवात छोटी असू द्या, पण ती सतत असू द्या. कारण प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत्येक छोटा दिवस, प्रत्येक एक छोटं स्टेप यातूनच मोठे बदल घडतात. आणि लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने सगळ्यांची काळजी घेताना तशीच थोडी काळजी स्वतःची घ्या. तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं आयुष्य या सगळ्यांना तुम्ही दिलेला वेळ खूप खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता ना तेव्हाच जग तुम्हाला प्राधान्य द्यायला लागतं. आणि म्हणूनच कन्सिस्टंट राहायचं असेल तर थोडं थोडं पण रोज मनापासून करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडं तरी तुम्ही मोटिवेट नक्की झाले असाल अशी मी अपेक्षा करते. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.